एकीकडे बळीराजाच्या नावाने गळे काढणारे प्रशासन आणि दुसरीकडे सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांना चिरडू पाहणारे उद्योगपती, अशा कात्रीत आडेगावचा शेतकरी सापडला आहे। आडेगाव परिसरातील ईशान मिनरल डेलोमाइट कंपनीच्या गेटसमोर आपल्या हक्कासाठी 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसलेले शेतकरी सुमित नवनाथ क्षीरसागर यांचे उपोषण अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीने सुटले असले तरी या संपूर्ण प्रकरणात कंपनी व्यवस्थापनाची गुंडगिरी आणि तहसीलदाराची गाजर दाखवण्याची वृत्ती चव्हाट्यावर आली आहे। सुमित क्षीरसागर यांनी पुकारलेले हे आंदोलन काही हौस नव्हती। कंपनीकडून होणारे प्रचंड प्रदूषण, बफर झोनमध्ये नियम धाब्यावर बसवून केले जाणारे उत्खनन आणि शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे थकलेली नुकसान भरपाई या गंभीर प्रश्नांकडे प्रशासन डोळे झाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। सलग 4 दिवस अन्नत्याग करून बसलेल्या तरुणाच्या मागण्या मान्य करण्याऐवजी कंपनीच्या व्यवस्थापनानं मात्र अरेरावीची भाषा वापरली। आंदोलन दडपण्यासाठी कंपनीनं साम दाम दंडभेद या नीतीचा अवलंब केल्याचे चित्र दिसत आहे। कंपनीचा मालिक अरिहंत अग्रवाल याने उपोषण मागे न घेतल्यास गुन्हे दाखल करू अशी थेट धमकी दिल्यानं परिसरात संतापाची लाट उसळली आहे। एका बाजूला शेतकरी आपल्या जमिनीच्या हक्कासाठी लढत असताना दुसरीकडे पैशाच्या मस्तीत माजलेला हा व्यवस्थापक प्रशासनाच्या नाकाखाली धमकावतोच कसा, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। उपोषण काळात कंपनीचे व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापन यांनी आशिष झाडे, नितेश ठाकरे, योगेश भोसकर या युवकांची बाचाबाची करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। आपल्याच मातीत परकीय कंपन्यांच्या व्यवस्थापकांनी स्थानिक युवकांवर हात उचलणे ही आडेगावच्या स्वाभिमानाला दिलेली थेट ललकारीच आहे। चौथ्या दिवशी जेव्हा सुमित क्षीरसागर यांची प्रकृती खालवू लागली तेव्हा कुठे प्रशासनाला जाग आली। नायब तहसीलदार प्रीतम राजगडकर व तलाठी मनीषा बरशेट्टीवार यांनी घटनास्थळी धाव घेतली। मात्र उपोषणकर्त्यांनी दिलेले आश्वासन हे केवळ तोंडी लावण्याचे गाजर आहे की खरोखर न्याय मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। थकीत असलेल्या सुमारे 1,40,000 रुपयांचा नुकसान भरपाईबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले। मात्र केवळ पैशाचा प्रश्न मिटला म्हणजे प्रदूषणाचे आणि बेकायदेशीर उत्खननाचे काय? बफर झोनमध्ये सुरू असलेल्या या अवैध धंद्याला कोणाचे अभय आहे? मारहाणीच्या घटनेनंतर आता पोलिसात तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे। तर पोलीस प्रशासन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणार की कंपनीच्या वजनाखाली दबणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। दोषी व्यवस्थापकावर कठोर कारवाई झालीच पाहिजे ही मागणी आता जोर धरत आहे। आंदोलक सुमित नवनाथ क्षीरसागर आमरण उपोषण। शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका। आज केवळ लेखी आश्वासनावर उपोषण मागे घेतले आहे। जर या आश्वासनांची पूर्तता झाली नाही आणि कंपनीची मुजोरी थांबली नाही तर संपूर्ण आडेगाव परिसर पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार। मी तर त्या उपोषण मंडपाला भेट दिली, आता तिथं आलो होतो तर क्षीरसागर बसून आहे 3 दिवसापासून सुमित नवनाथ क्षीरसागर आडेगावचे। तर मी म्हणलं तुम्ही भेट नाही दिली सर, तुम्ही येतं उपोषण मंडपाला? नाही, टीम आली होती आमची। टीम आहे तुम्ही? ठीक आहे, उद्या तुम्ही भेट द्या ना। आता मी कंपनी मालकासंग बोललो अग्रवाल सोबत। अग्रवाल साहेबांना म्हटलं का तुम्हाला लिहून दिलं बा, तुम्ही जे कॉम्पेन्सेशन किंवा ठरवून द्याल तुमच्या सर्वेनुसार तर आम्ही देऊ बा त्यांनी। तर तुम्ही तात्काळ उद्या येऊन ते उपोषण सोडवा ना, तुम्ही त्याप्रमाणे ते करून हे करा। 4था दिवस उद्या, हा तर उद्या येऊन ते सोडवा ना, त्यांना मदत करा साहेब। हा कारण उद्या किती वाजता याल तुम्ही? ठीक आहे, हा उद्या कळून त्यांना हे करा ना, कारण उपोषण 4था दिवस आहे। हा उद्या आता 3रा दिवस, उद्या 4था दिवस, उद्या येऊन त्यांना हे करा। त्यांना म्हणलं का कंपनी मालकांना म्हणलं का तहसीलदार साहेब जे बोलतो ठीक आहे, या उद्या साहेब। हो।